डिप्लोमा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर स्वागत आहे तुमचं आपल्या JMS डिप्लोमाला यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल टायटल पाहिलं की डिप्लोमाचे जे कॅप राउंड्स आहेत फर्स्ट इयरचे, जे प्रथम वर्ष विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत 10वी नंतर किंवा 12वी नंतर, विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यासाठी एक महत्त्वाची या ठिकाणी अपडेट मी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि आपल्या चॅनलवरती डिप्लोमाची फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या तिन्ही वर्षाच्या अपडेट या मिळत राहणार आहेत. त्यामुळं आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला डिप्लोमा संपेपर्यंत सगळ्या अपडेट या फ्रीमध्ये भेटत राहतील. ठीक आहे. आणि व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत भेटत राहतील. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, तुम्हाला किती पर्सेंटेज आहे 10वीला हे नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला कोणती ब्रांच आणि कोणतं तुम्हाला कॉलेज पाहिजे, तुमचं गव्हर्नमेंट पाहिजे, प्रायव्हेट पाहिजे, कोणतं पाहिजे ते नक्की कमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते की कॅप राऊंड कधी स्टार्ट होतात, कॅप राऊंड 1, 2, 3, कॉलेज लिस्ट कशी बनवायची. सगळ्यात मेन म्हणजे सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, अजून प्रोसेस तुमची इथंच अडकलेली आहे. इथं म्हणजे कुठं? विद्यार्थी मित्रांनो पहा, तुमचं जी स्क्रुटिनीची प्रोसेस आहे ती 20 ते 2 तारखेपर्यंत दिलेली आहे. काहींनी ऑनलाईन केली असेल ई स्क्रुटिनी, काहींनी फिजिकल केली असेल. फिजिकल म्हणजे काय? एखाद्या कॉलेजला भेट द्यायची, त्या ठिकाणी डॉक्युमेंट सबमिट करायची आणि सबमिट झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अप्रूव्ह मिळेल. आणि ई स्क्रुटिनी म्हणजे काय? एखाद्या कॉलेजला तुमच्या ॲटोमॅटिक तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी, समजा एखादा जिल्हा आहे तुमचा, तर त्या ठिकाणी काय होईल, तुमचं ते डॉक्युमेंट ऑनलाईन पद्धतीने जातील. ठीक आहे. ऑनलाईन पद्धतीने केलं तरी चालेल, दोन्ही पण चालेल. पण आता त्याची लास्ट डेट आहे 2/7. 7/2 असं 2/7 ही तारीख आहे. तर लवकर करून घ्या, नसेल घेतली तर स्क्रुटिनी. आणि त्यानंतर विषय असतो तो म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही महाराष्ट्र स्टेट याची कधी लागते तर 4 तारखेला लागणार. विद्यार्थी मित्रांनो, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय असतं की तुमचा रँक किती आहे, तुमचा रँक किती आला आहे, हे त्याच्यात तर तुम्हाला काय काय चेक करायचं आहे हे देखील मी सांगतो. डेट ऑफ बर्थ वगैरे ते सगळं चेक करायचं आहे. त्यावेळेस मी व्हिडिओ बनवेलच. ठीक आहे. 4 तारखेला. त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल. विद्यार्थी मित्रांनो, फायनल मेरिट लिस्ट लागेल 8 तारखेला, म्हणजे एक 4 दिवसांनी तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल. आणि 4 डेज नंतर तुमची ज्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट लागेल, त्यानंतर होतात तुमचे कॅप राउंड स्टार्ट. मेरिट लिस्ट फायनल एकदा लागली, फायनल मेरिट लिस्ट एक शेवटची लिस्ट आहे. त्यानंतर तुम्हाला काहीच करायचं नसतं, कॅप राउंड फॉर्म भरायला चालू होतात. कॅप राउंड फॉर्म काय करतात आता पहा. एक्सपेक्टेड डेट सांगतो मी. एक्सपेक्टेड डेट आपण जी सांगत असतो ती एकदम ॲक्युरेट येत असते. आपण रिझल्टची तारीख वगैरे सगळं एकदम ॲक्युरेट सांगत असतो. एक 15 ते 20 या तारखेदरम्यान तुमचे कॅप राउंड स्टार्ट होतील. ठीक आहे. तर आता कॅप राउंड फर्स्टमध्ये तुम्हाला सांगून देतो लगेच. कॅप राउंड 1मध्ये काय विषय असतो, तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला कॉलेज टाकावे लागतात. कॉलेज कसे टाकायचे, तर तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे, जे तुम्हाला ड्रीम कॉलेज आहे, जे तुम्हाला पाहिजे आहे, ते कॉलेज 1 नंबरला टाकायचं. आणि त्या कॉलेजमध्ये कोणती ब्रांच आहे ती त्या ठिकाणी. आता तुम्ही वही पेन घ्यायचा आणि सिरियल वाईज 1, 2, 3 अंक टाकून कॉलेजचे नावं लिहायचे. कॉलेजचे नावं लिहायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याच्या पुढे लिहायचं आहे की कोणती ब्रांच त्या कॉलेजला टाकायची. आता तुम्हाला कॉम्प्युटर लागत असेल तर कॉम्प्युटर त्या त्या ठिकाणी लिहून ठेवायचं, जेणेकरून कॅप राउंड फर्स्टच्या टायमिंगला तुम्हाला ते कॉलेज टाकायला सोपं पडेल. आत्ताच तयारीला लागा विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस घाई करू नका. आत्तापासूनच कॉलेज शोधायला स्टार्ट करा. बरेच विद्यार्थ्यांचं ड्रीम असतं की पहिलं कॉलेज गव्हर्नमेंटच पाहिजे. ठीक आहे, गव्हर्नमेंट टाका तुम्ही, त्याची ब्रँच व्यवस्थित टाका. आणि ज्यावेळेस तुमचे कॅप राउंड संपतात, फक्त एवढंच करा की व्यवस्थित कॉलेजच्या ठिकाणी तुमच्या पर्सेंटेजनुसारच ब्रँच टाका. काहींना असतात पर्सेंटाईल 50 आणि ते टाकतात कॉम्प्युटर ब्रांच. आता कॉम्प्युटर ब्रांच 50ला मिळते का? नाही मिळत. 60लाही नाही मिळत. ते 80+, 85+ ह्याच पर्सेंटेजला कॉम्प्युटर, IT वगैरे ह्या ब्रांच मिळतात. त्यामुळं आणि तुम्हाला काही आता मी या ठिकाणी एक कॉलेज लिस्टचा मायमा टाकून दिला आपल्या WhatsApp ग्रुपला. WhatsApp ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. थर्ड इयरचे तिन्ही इयरचे ग्रुप एकच केलेला आहे आपण. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा. तो फुल होत आलेला आहे. 500+ विद्यार्थी त्या ग्रुपमध्ये आहेत आता सध्या. आणि त्यामुळं मग तुम्ही तो जॉईन करा. आपण एकच ग्रुप ठेवणार आहोत, डबल करणार नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला देखील जॉईन व्हा. ठीक आहे. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.